बच्चू कडू हे महाविकास आघाडीच्या गळाला लागल्याची चर्चा आहे। बच्चू कडूंनी मोदी बागेमध्ये शरद पवारांची भेट घेतली आणि या भेटीत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र येण्याबाबत खलबत्त झाल्याचीही माहिती आहे। अनेक दिवसांपासून बच्चू कडू हे युतीमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे। कालच त्यांनी संभाजीनगरमध्ये आक्रोश मोर्चा काढत सरकारवर आसूड उगारलाय। याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू आणि शरद पवारांची भेट राजकीय समीकरण बदलण्यासंदर्भात अतिशय महत्त्वाची मानली जाते। सप्टेंबर नंतर महायुतीसोबत नीट व्यवस्थित झाली नाही तर तुम्ही महाविकास आघाडीमध्ये जाणार का? मुद्द्यासाठी काही करू, शेतकरी शेतमजूर दिव्यांगासाठी काही करू, काही करू, काही करू। शरद पवार आश्वासक वाटतात या सगळ्या तुम्ही महाविकास आघाडी सुद्धा सोबत जाताल? नाही, ते मी 1 सप्टेंबर नंतर सांगतो। माझी इच्छा आहे की महाराष्ट्रासाठी सगळ्यात चांगल्या लोकांनी एकत्र काम येऊन, कारण महाराष्ट्रामध्ये आत्ताच मी 3 आठवडे दिल्लीला पार्लमेंटमध्ये आम्ही सगळे पार्लमेंटचे 3 आठवड्याचं कामकाज करून आलोय। महाराष्ट्राची आणि अनेक राज्यांची आर्थिक परिस्थिती ही अतिशय चिंताजनक आहे। विधानसभेची निवडणूक आहे, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपली ताकद कशी वाढेल हा प्रयत्न करत असतो। आज बच्चू कडू शरद पवारला भेटायला गेले, आणखी कोण कुणाला भेटायला जातील, आमच्याकडे अनेक लोक येतात, म्हणून आम्ही या विषयावर एवढं गांभीर्याने पाहत नाहीत। आणि बच्चू कडू तसे अपक्ष म्हणून त्यांचा पक्ष आणि ते अशाच पद्धतीने निवडणूक आजपर्यंत लढत आलेले आहेत, म्हणून ते गेल्याने किंवा भेटल्याने फार काही असं घटना घडतील अशातला काही भाग नाही।